राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असून या विरोधात राजकीय पक्षांनी पुढे येऊन भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। महाराष्ट्र विधानसभेचा ज्या प्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे। विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले। राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत। 95 वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत। आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत लोकांमधून उठाव होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले। माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या संबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे। निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। या निवडणुकीत झालेल्या सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता। स्थानिक निवडणुकात अशा घटना ऐकायला मिळतात, पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते। त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली असल्याचे त्यांनी म्हटलंय। येत असताना ऑर्डिनन्सच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण आली। आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे। आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत। एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते। पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही। शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते। देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही। इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही। एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या दृष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदा मंजूर झाली नाही। एवढं नाही तर त्या हौल फाडले। त्यामुळे एक मिनिटसुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही। याचा अर्थ स्वच्छ आहे की संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे। आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही। शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल। खरं म्हणण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणतेही उठाव केला पाहिजे। आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाच्यावर राहणार नाही। सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत। त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल असं दिसते। आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही। काही लोकांनी आम्हाला केलं की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही। तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। आम्हाला असं वाटतं
की निवडणूक आयोग इतक्या चौकशी भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं काळापैकी दिसतं. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, तसं फेरफटले काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झालंय. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतकं बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी निर्णय होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं प्राथमिक दर्शक दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या पदावर सरकार स्थापन होत नाही. त्यांना विचारून गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला ठेवणे आहे. मुहूर्त नाही सांगितलं साहेब, मुहूर्त नाही म्हणतायत. मुहूर्त नाही, दीपक केसरकर म्हणतायत मुहूर्त नाही.